बलमा चल तर ऐक, वाघमान मॅडम येतील, जरा आपण वाट बघूया. बलमा हे बघ, वाट बघण्यात काहीच अर्थ नाही. 1 मिनिट पण वाया घालवायला नको. तो तात्या कसा माणूस आहे तुला माहिती आहे ना. त्यानं वाघमाऱ्यानं रस्त्यात गाठून काय केलं तर हे बघ, आपलं तिथं पोहोचणं लय गरजेचं आहे. चल लवकर. दादा हे रणजित, गाडी 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 रिवर्स घे, रिवर्स घे, रिवर्स घे, घे रिवर्स. पाय काढा वाघ, पाय काढा, काढा पाय. सत्या, सत्या. वाघमारे, वाघमारे तुम्ही ठीक आहे ना? तुम्हाला लागलं नाही ना कुठं? नाही मी ठीक आहे. कोण होता तो माणूस आणि तुला कसं कळालं हे सगळं घडणार आहे?
हो, मी घरात असताना मला बातमी कळली की तात्या जेलमधनं फरार झालाय. मग मला असं वाटलंच होतं की काहीतरी घातपात होऊ शकतो. कारण तुम्हाला आठवतंय, आपण जेव्हा तात्याला कोर्टात घेऊन गेलो होतो आणि त्याला शिक्षा सुनावली होती, त्यानंतर त्यानं मला धमकी दिली होती की जेव्हा कधी तो जेलमधनं बाहेर पडेल तेव्हा तो आपल्या दोघांना सोडणार नाही. मग जसं मला तात्या फरार झाल्याची बातमी मिळाली तसा घरातनं बाहेर पडलो मी. मला वाटलंच होतं तो तुमच्यावर हल्ला करणार आणि बघा तसंच घडलं. थँक्यू खरंच थँक्यू. सॉरी, जरा भावनेच्या भरात झालं. तुम्ही शांत व्हा आधी. आणि हे बघा, तुम्ही अजिबात घाबरू नका. मी आहे ना तुमच्या सोबत. मी तुमच्या केसाला बी धक्का लागू देणार ना. बलमा, मला गाडीचा नंबर नाही बघता आला, तू बघितलास? हा नंबर मी घेतलाय, मोबाईलवर टाईप करून ठेवलाय. सत्या एक काम कर, आपल्या गाडीतनं वाघमारेन तुम्ही दोघं जावा, मी वाघमारेंची गाडी घेऊन येतो. काय हा? नाही नको, जाईन मी. वाघमारे, अहो कशाला रिस्क घ्यायची तुम्हाला? चला ना माझ्या गाडीतनं, प्लीज तुम्ही माझ्या गाडीत बसा. ठीक आहे. मी आणतो गाडी, जाऊ तुम्ही. डॉक्टर, काय झालंय? म्हणजे सगळं ठीक आहे ना? हो, तुम्हाला जे वाटलं होतं तेच आहे. तुम्ही आजी होणार आहात. अभिनंदन. खरं सांगता डॉक्टर? देवी आई, हमरे, तू आई होणार आहेस आणि मी आजी. आपल्या घरात बाळ येणार आहे. अभिनंदन अमृता. आतापासून स्वतःची जरा जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. महिन्याभराने परत या, त्यावेळेस मी डाएट चार्ट आणि रोजचे व्यायाम याचा चार्ट बनवून देईन तुम्हाला. ठीक आहे? आता काही औषधं लिहून देते. बाकी सध्या काय करायचंय हे तर तुम्हाला ठाऊकच असेल. होय, चालतंय. ठीक आहे. बिल काउंटरला जमा करा. ठीक आहे, येतो आम्ही. ओके. अरे तात्यासाहेब जेलमधून फरार झालेत. तू आत्ताच्या आता आपल्या सगळ्या खबरींना फोन कर आणि ऍक्टिव्ह कर. जी काय माहिती मिळेल ती मला दे. मॅडम आल्यात का? नाही अजून. अजून कशाने आल्यात मॅडम? माहित नाही. हा पण सत्यदादा येऊन गेले. वाघमारे मॅडमना विचारत होते. खूप काळजी दिसत होती हो त्यांच्या चेहऱ्यावर. वाघमारे मॅडमना शोधायला गेलेत ते. त्याला काळजी वाटणं साहजिकच आहे. इतका चेकपोस्ट वरती बंदोबस्त करून सुद्धा तात्यांबद्दल काहीच माहिती नाही मिळाली. म्हणजे तो तात्या साताऱ्यातच कुठेतरी लपून बसलाय आणि सत्य आणि मंजू त्याच्या हिट लिस्ट वर आहेत. या बघा मॅडम आले. खुर्ची गेलो. बसा, शांत व्हा. तू शांत व्हा. सत्या, अरे काय झालंय? मंजू इतकी अस्वस्थ का दिसते? अहो भारती मावशी, त्या पोलीस हेडक्वार्टरला जात होत्या आणि त्यांच्या मागे एक ट्रक लागला होता त्यांचा जीव घेण्यासाठी. काय? मंजू, तू ठीक आहेस ना? काही लागलं नाही ना तुला? भारती मावशी त्या ठीक आहे. आम्ही दोघं वेळ पोचलो म्हणून बरं झालं. तू बघितलंस का कोण होतं? नाही ना कळलं. गावला असं तिथं निबार हाणला असतं मी त्याला. मंजू, वाघमारे, हे बघा, तुम्हाला आता कसं वाटतंय ते समजू शकतो, पण इथून पुढे ना तुम्हाला लई काळजी घ्यायला लागणार आहे स्वतःची. एकटीनं अजिबात कुठं बाहेर फिरायचं नाही तुम्ही. बलमा, तू गाडीचा नंबर पाहिलास किंवा ती गाडी कोणत्या दिशेने गेली ते पाहिलंस? नाही म्हणजे तसं चेकपोस्ट वरती कळवायला, म्हणजे ते अलर्ट राहतील. हो, नंबर आहे माझ्याकडं. बघा, ह्या टाईप करून घेतलाय बघा. हा, हमरे, चल.
हमरे, अगं आज एवढी आनंदाची बातमी दिलीस तू आणि तूच खुश नाहीस. काय झालं बाळा? का असा चेहरा पाडलायस? आई, अगं मी आई होणार आहे याचा आनंद आहेच मला, पण आनंदापेक्षा जास्त काळजी वाटते. हे बघ, पहिल्यांदा काळजी वाटणं साहजिकच आहे ग. पहिल्यांदा प्रेम, भीती, उत्सुकता सगळंच उफाळून येतं बघ. अगं मंजूच्या टायमाला माझी बी अशीच अवस्था झाली होती, पण बघ नंतर नंतर ना मनातली भीती कमी आणि बाळाची येण्याची उत्सुकता जास्त लागून राहते. अगं तू नको काळजी करू, मी आणि मंजू आहोत ना तुझ्या सोबत. आई अगं, तुम्ही दोघे आहेच माझ्या बरोबर, त्याची काळजी नाहीये मला. मला वेगळंच टेन्शन आलंय. कसलं टेन्शन आलंय तुला? सांग बघू. आई, मला बाळाच्या भविष्याची चिंता वाटते. लिंबराजा असा रोज ड्रिंक करतो, मला त्रास देतो, सतत पैसे मागतो. मलाच काय तो तुला पण त्रास देतो. पुढे जाऊन जर बाळ पोटात असताना त्यानं मला मारहाण केली तर, आणि माझ्या बाळाला काय झालं तर? आपला बाप असा आहे, या गोष्टीचा काय परिणाम होईल त्याच्या डोक्यावर? ही अशी मुलं एकतर घाबरट होतात, नाहीतर उन्हाळ होतात. मला लय काळजी वाटते आई. हे बघ आमरे, तुझी काळजी वाटणं साहजिकच आहे, तुझं पटतंय मला. पण तू असा विचार कर ना, जेव्हा लिंबराजांना कळेल की ते बाबा होणार आहेत तेव्हा त्यांना किती आनंद वाटेल ग. आणि एकदा का बाळ येणार म्हटल्यावर त्यांना स्वतःचा स्वभाव बदलावाच लागल. हा, ते नक्की सुधारतील ग. मी बोलीन त्यांच्याशी. हॅलो, हा भंडारे, मी तुम्हाला आता एक ट्रकचा नंबर पाठवते. चेकपोस्ट वरती ती गाडी दिसली तर तिला थांबवायचं आणि त्या ड्रायव्हरला ताब्यात घ्यायचंय. हा ठीक आहे. मॅडम, तुम्ही ना अजिबात काळजी करू नका, आम्ही सगळे आहोत तुमच्या बरोबर. आणि आता SP साहेबांना कळलंय म्हणजे ते सुद्धा तुम्हाला पोलीस सिक्युरिटी देतील. ते तर होईलच, पण माझ्या सुरक्षेपेक्षा जास्त तात्यासाहेबांना जेर बंद करणं महत्वाचं आहे. कारण तात्यासाहेब आता माझ्या बरोबर तुझ्यावर पण राग काढायला बघतोय. आणि थँक्यू. कशासाठी? आज तू होतास म्हणून जीव वाचला माझा. तू नसतास तर कदाचित. वाघमारे बास, पुढे काय बी बोलू नका. पुढचं ऐकून घ्यायची ताकद नाही आहे माझ्यात. वाघमारे, पण इथून पुढे तुम्हाला ना सतर्क राहावं लागणार आहे. तो तात्या माझ्यावरचा राग काढायला तुम्हाला टार्गेट करणार आहे, चांगलं माहिती आहे मला. त्यामुळे तुम्हाला तुमची काळजी घ्यायला लागणार आहे. नाहीतर तुम्ही एक काम करा, तुम्ही आईने अमृताला घेऊन ना माझ्या घरी राहिल्या थोडे दिवस. म्हणजे जोपर्यंत तू तात्या सापडत ना तोपर्यंत रिस्कच नको घ्यायला आपण. नाही सत्या, नाही, तुझ्या घरी नाही येणार मी. का का नाही येऊ शकत माझ्या घरी? तुला चांगलंच माहितीये मी का नाही येऊ शकत. मला माहिती आहे तुम्ही का नाही येऊ शकत ते, पण मी करतो ना ते मॅनेज. वाघमारे, हे बघा, तुमची सेफ्टी ना जास्त महत्वाची आहे माझ्यासाठी आता. सत्या, काही झालं तरी मी तुझ्या घरी नाही येणार. मी माझी काळजी घे, तू तुझी काळजी घे. अहो होय वाघमारे, पण नाही म्हणलं ना एकदा, परत परत नको विचारू. मम्मी, काय झालं? उचलला का सत्यभाऊजीने फोन? खूप लगेच सगळं. अगं फोन उचलला असता तर त्याच्याशी बोलताना दिसले नसते का तुला मी? हा बरोबर आहे, लक्षातच आलं नाही माझ्या. फोन का उचलला झालाय सत्या काय माहिती. मला लय काळजी दाखवून राहिली बघ त्याची. काय गरज होती याला घराच्या बाहेर पडायची? तेच की, तुमचं काही ना ऐकताच बाहेर निघून गेले बघा. तुमच्या शब्दाला ना काही म्हणून किंमत राहिली नाही बघा घरात. काय ते तसं नव्हतं म्हणायचं. आम्ही देतो किंमत शब्दाला. मला असं म्हणायचं होतं का तात्यासाहेब जेलमधनं फरार झालेच कसे? मला भीतीच कळणं झाले बघ. असलं कसलं जे ज्यात एक आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार होतो. ह्यो तात्या आता मोकाट सुटलाय बघ. म्हणजे ह्यो काही शांत बसणार नाही. हाय का पुन्हा कट केला बघ फोन केलं. मम्मी, एक बोलू का? नाही म्हणजे सत्या भाऊजींमुळे तात्यांना अटक झाली होती बघा, आणि त्यांच्यामुळेच कोर्टात बी त्यांना 25 वर्षाची शिक्षा झाली बघा. आणि सगळं पॉलिटिक्स मधलं करिअर बी तात्यांचं ह्यांच्यामुळे संपले. तात्या पार उद्ध्वस्त झालेत. त्यात सत्या भाऊजींनी जेलमध्ये पण त्यांच्यावरती जीव घेणं हल्ला केला होता बघा.
हे सगळं डोक्यात ठेवून बदल्याची भावना घेऊन तात्यांनी काही केलं सत्यभाऊजींना मग जरा तोंडाने शुभ बोलायचं की तुझी काही जीभ धरल का? सॉरी सॉरी सॉरी. ह्या निबेटमुळे का नाही माझं सत्यानं गत संकटात अडकलाय बघ. आधी कसं माझ्या सत्याचं समजा ठीकठाक चाललं होतं, पण ही निबेट माझ्या सत्याच्या आयुष्यात आली आणि त्याच्या सुखी आयुष्याला घरण लावलं तिनं. सत्याच्यात आणि तात्याच्यात वैर निर्माण केलं तिने. ह्या घरकुशीनं माझ्या सत्याचं कान भरलं आणि माझ्या सत्याचा जीव धोक्यात आला. मी तर म्हणते का नाही, खरं तात्यानं त्या निबेटचाच बदला घेतला पाहिजे आणि तिचा आयुष्य एक कायमचा खलास केला पाहिजे. माया, काय बोलतेस? तुझं तुला कळतंय का? अगं मंजूच्या बाबतीत इतका वाईट विचार कसा करू शकतेस तू? बोलले नेबेटचे वकील बोलले. शांत बस आणि ऐक. मंजूनं सत्याचे कान भरले नाहीत तर त्याचे डोळे उघडलेत. तात्या किती दुष्ट माणूस आहे हे मंजूनं सत्याला सांगितलंय. आपल्या सत्याच्या चांगुलपणाचा तात्या किती गैरफायदा घेतो हे मंजूनं सत्याच्या लक्षात आणून दिलंय. आणि विसरलीस का ग? काल परवा तर मंजूनं सत्याचा जीव वाचवलाय ना. हो पेंटर, तिनं एक शब्द बोलू नकोस. अगं मंजू बद्दल किती जळफळाट करणार आहेस अजून तू? सुधार आता तरी. त्या पुरीनं काही वाईट केलेलं नाहीये. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, मंजू या घरची सून आहे आणि राहणार. तू जरी तिला सून मानत नसली तरी मी तिला सून मानतोय. आणि इथून पुढं मंजूच्या बाबतीत जर काय तू वाईट केलंस किंवा तिच्या बाबतीत वाईट वागलीस तर याद राख, गाठ माझ्याशी आहे. हो पेंटर, ती ह्या घरची सून नाही आणि सत्याची बायको पण नाही. पण परत तिला माझी सून म्हणायचं नाही. तू किती जरी आवाज वाढवला ना तर मंजूला मी या घरची सून म्हणणार म्हणणार आणि म्हणणार. एकदा नाही, 10दा नाही, 100दा नाही, 1000दा. मंजू माझ्या सत्याची बायको आहे आणि या घरची सून पण आहे. लक्षात ठेव. मग नीट कान देऊन ऐका. हे घर माझे, माया सुर्वेचं. आणि त्या बाहेरच्या पोरीचं ह्या घरात कौतुक खपून घेणार नाही मी. आणि पुन्हा माझ्या समोर जर तिचं कौतुक केलं तुम्हाला पण बाहेरचा रस्ता दाखवेन, बाहेरचा रस्ता दाखवेन. असं तर मग आता माझंही ऐक. इथून पुढं जर तू मंजू बद्दल काय अभद्र बोलशील तर मीच या घरातून निघून जाईन. तेही कायमचा, तेही कायमचा. मग नवरा बायकोतलं अंतर किती त्रासदायक असतं ते कळेल तुला. बघितलंस ना काय करायचं आता? आता जीव धोक्यात आहे तरी पण असं अडून बसल्यात. काय करणार? सत्या, तुला माहिती आहे ना कशा आहेत त्या, आणि त्यांचं पण बरोबर आहे रे. त्या घरी आल्यानंतर मम्मी कालवा करायला किती माहितीये का? होय, ते मला पण माहिती आहे, पण वाघमाऱ्यांची सेफ्टी ना जास्त महत्वाची आहे माझ्यासाठी. आणि तो तात्या कसा आहे तुला माहिती आहे ना, राक्षस आहे तो. माझ्यावर राग काढायचं म्हणून तो वाघमाऱ्यांच्या जीवावर उठलाय. काय बी करून त्यांना सुरक्षित ठेवणं लय गरजेचं आहे बघ. सत्या, आपण एक काम करू, कलेक्टरने सांगून त्यांना पोलीस प्रोटेक्शन द्यायला लावू. का ते स्वतःहून तर प्रोटेक्शन घेणार नाहीत. वरून आदेश आहे म्हणलं त्यांना घ्यावंच लागेल. होय, तसं करू शकतो आपण, पण त्यात बी एक अडचण वाटतं मला. आता कसली अडचण?
तात्या जेलमधनं फरार झाला ह्यात बी कुठल्या तरी पोलिसाचाच हात असणार ना. मग त्यांना पोलीस प्रोटेक्शन देण्यापेक्षा आपल्या पोरांना त्यांना प्रोटेक्शन द्यायला ठेवू. हा तसं करू शकतो आपण. पण वाघमारेंना ते आवडेल का? त्या पुन्हा तुझ्या कावते की मग ते घरी यायला तयार झालं नाही म्हणून पहारा त्याला सांगितलं पोरांना. माहिती आहे मला ते, पण आपण असं करूया ना, त्यांच्या न कळतपणे त्यांना प्रोटेक्शन देऊ. म्हणजे त्यांना कळलंच नाही पाहिजे की आपली पोरं त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत. हा हे बेस्ट आहे. तसंच करू आपण. त्यांना एकदम सिक्रेट सिक्युरिटी देऊ आपण. पण हे तू लक्ष घालून नीट करून घे. पोरांना एकदम अलर्ट राहायला सांग. कारण कसं आहे, काय बी करून वाघमाऱ्यांच्या जीवावर बेतलं नाही पाहिजे. सत्या तू काय काळजी करू नकोस. वाघमारे मॅडमच्या जीव काय बेतल असं काय होऊन देणार नाही. आणि जरी झालं तर त्यांच्या होणार प्रत्येक वार मी माझ्या अंगावर जाईल, पण त्यांना काय होऊन देणार नाही. तू काळजी करू नको. तू निवांत राहा. वाघमारे मॅडम, तुम्ही आता साताऱ्याचं रक्षण करा आणि यो साताऱ्याचा वाघ तुमचं रक्षण करेल. तात्यासाहेब जास्त लांब गेले नसणार. ते हिथं साताऱ्यातच लपून बसले असतील. पण नक्की कुठे लपले असतील? त्यांच्या जुन्या अड्ड्यावर तर ते नाही जाणार. मला तर वाटते का ते नक्कीच त्यांच्या विश्वासातल्या माणसाकडे राहिले असतील. आणि त्यांच्या विश्वासातला माणूस म्हणजे भारती मॅडम. हा देऊ. भारती मॅडम, आत्ताच्या आत्ता आपल्या एका कॉन्स्टेबलला पाठवा आणि त्या पंकजवर लक्ष ठेवायला सांगा. आणि त्याचं लोकेशन ट्रेस करा. कारण तात्यासाहेब पंकजला तर नक्कीच भेटतील. ठीक आहे मॅडम, पंकजचा नंबर ट्रेस करायला सांगते. मॅडम मॅडम तुम्हाला आता काळजी घ्यायला हवी. मी काय म्हणते, साहेबांना सांगून तुम्ही प्रोटेक्शन मागून घ्या ना स्वतःसाठी थोडे दिवस. मी विचार करीन याचा. पण तुम्ही आधी त्या पंकजच्या मागावर जा. कारण तोच आपल्याला तात्यासाहेबांपर्यंत पोहोचवू शकतो. हो मॅडम. हॅलो राजू, मी काय सांगते ते नीट ऐक. तात्यासाहेबांबद्दल कुठलीही टीप मिळाली की आधी मला सांगायची. आणि तुझ्या सगळ्या पंटर्सना पण सांगून ठेव. हॅलो हॅलो, कोण बोलतंय? हॅलो. मृत्यू बोलतोय मी. मृत्यू, तुझा मृत्यू. लवकरच येतोय तुला न्यायला. तात्यासाहेब, नशीब स्ट्रॉंग आहे तुझं म्हणून वाचलीस. सत्यामध्ये आला. दरवेळेस वाचू शकणार नाहीस तू. लवकरच येतोय. तात्यासाहेब तुम्ही आपण ज्या नंबरवर कॉल करीत आहात तो सध्या बंद आहे.